फोटोग्राफ ओळखीचा येत नाही, तुमचं वय ह्याला मॅच होत नाही. तुम्हाला काय दिलं आहे? 14 बी दिलेत ना. मग आधार कार्डवरती क्लिअर नाही आहे, कसली कारणं देतात निवडणूक अधिकारी? निवडणूक अधिकारी मुद्दामून प्रोसेस स्लो करता आहेत आणि हा जाहीर आरोप करतोय. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात जर असं बोगस मतदान होत असेल तर नक्कीच कुठंतरी ते मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात होतंय म्हणूनच बोगस होतंय. सगळी प्रशासकीय यंत्रणा कामाला लावलेली आहे, सगळी प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली आहे. राजन विचारांनी रात्री आरोप केला होता की 15 मी सांगतो तुम्हाला, 2000 लोक बाहेरनं आणली होती बोगस मतदान करायला, आणि 10 बोगस मतदान महाराष्ट्र शाळेमध्येच झालेले आहेत. सर, एकीकडे प्रचार संपलेला आहे, पण प्रचाराच्या वेळी अनेक दिग्गज नेते महाविकास आघाडीकडनं उतरले होते. काय वाटतं, काय वातावरण आहे? तेव्हा निवडणूक फ्री फिअरलेस झाली पाहिजे. हे असं दमदाटी करून पोरं घुसवून असं मतदान होत नाही. दहशतीने देश जिंकता आला असतो. पण ठाण्याच्या लोकसभेबद्दल तुमचं काय म्हणणं? असं लोकसभा काय कन्क्लुजन वगैरे 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 ते जनता डिसाईड करते, ते काय आपण डिसाईड करत नाही. प्रत्येकजण आशावादी असतो की आमचा उमेदवार राजन विचारे जिंकेल, पण ज्या पद्धतीने यंत्रणा वापरली जाते ती लाज आणणारी गोष्ट आहे. शासनाचा इतका हस्तक्षेप निवडणूक प्रक्रियेत चांगला नाही. अमरपट्टा कोणीही घेऊन आलेला नाही सत्तेचा, हे अधिकाऱ्यांनी पण लक्षात ठेवावं. पोलीस अधिकारी असो नाहीतर तिथले आतमधले कर्मचारी असो, सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन आलेला नाही. मुद्दामून वोटिंग स्लो केलं जात आहे. अगदी मराठी वस्त्यांमध्ये पण जिथे कळतंय की आपल्याला होत नाही आहे तिथे पण वोटिंग स्लो केलं जातं आहे. तर राज ठाकरेला या महायुतीसाठी कळव्यामध्ये भाषण करण्यात आलं होतं. मात्र राज ठाकरेला मराठीचा पाठिंबा आहे म्हणून उद्धवच्या समोर आता राज ठाकरे देखील समोर. राज ठाकरेंना कोणाचा पाठिंबा आहे हे त्यांच्या मतदानावरनं, त्यांच्या उमेदवारांवरनं आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवरनं कळतं. राज ठाकरेंना फक्त स्वतःचा पाठिंबा आहे, कारण का ते म्हणजे विश्व आहेत. अहम ब्रह्मास्मी, जग काय नाही त्यांच्यासमोर. तर यंत्रणा चुकीच्या पद्धतीनं काम करते, तसेच बोगस मतदार आणले जात असल्याचा आरोप यावेळेस जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.